हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मटरचे पराठे। मटरच्या पराठ्यासाठी आपल्याला घ्यायचे 1 वाटी मटरचे दाणे। त्याच्यानंतर आपण घेतलेले वाटण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी बडीशेप, थोडासा ओवा, एक 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा। आता हे सगळे मिश्रण मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण आता कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। थोडंसं तेल टाकलं की आपण त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकणार आहोत। त्याच्यानंतर जिरं मोहरी एकदा चांगली तडतडली की आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत। त्याच्यानंतर थोडेसे धणेपूड आहे माझ्याकडे, ती धणेपूड मी त्याच्यामध्ये ॲड करते आहे। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला आणि थोडीशी मिरची पावडर, असं सगळं मी त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये तेलामध्ये चांगलं ॲड केल्यानंतर आपण जे मिश्रण मिक्सरला बारीक वाटलेलं होतं ते मिश्रण आपण आता त्या तेलामध्ये कढईमध्ये आपण टाकणार आहे। आणि आता हे कढईमध्ये टाकल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ टाकून हे आपलं मिश्रण आहे ते हे चांगलं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर हे आपण थोडंसं वाटीमध्ये काढून मी आता हे थंड करायला ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता पराठे बनवायचे आहेत। त्याच्यासाठी मी हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मी चवीप्रमाणे आपलं थोडंसं मीठ ॲड करते आहे आणि आता हे पीठ आपल्याला चांगलं थोडंसं सैलसर मळून घ्यायचं आहे। सो मी आता चांगलं मीठ टाकल्यामुळे मी आता पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी ओतून आपण हे पीठ आता व्यवस्थित चांगलं मऊसूत मळून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम पाणी ओतायचं नाही आहे, हळूहळू जितकं लागेल तितकं पाणी आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे। व्यवस्थित आपल्याला आता पिठाचा गोळा तयार करायचा आहे। सो हळूहळू त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि याला हलक्या हाताने व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ मळल्यानंतर हात पिठाचा गोळा तयार झालेला आहे। सो मी त्याच्यामध्ये आता एक थोडंसं तेल ॲड करते आहे आणि तेल ॲड केल्यानंतर परत एकदा आपल्याला हा पिठाचा गोळा व्यवस्थित चांगला तेलामध्ये मळून घ्यायचा आहे। आता हे तेलामध्ये मी पिठाचा गोळा मळून घेतल्यानंतर आपण एक 10 ते 15 मिनटं हा पिठाचा गोळा आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्याच्यानंतर मग मी पराठे तयार करायला घेतलेला आहे। थोडंसं पीठ घ्यायचं आहे, त्या पिठाला मी पुन्हा तेल थोडंसं लावलेलं आहे आणि त्या पिठाची आपल्याला छोटीशी आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता मी थोडीशी त्या पिठाची आपण पारी लाटून घेतलेली आहे। आता ही पारी लाटून घेतल्यानंतर आपण जे मिश्रण केलेलं होतं मटारचं ते थंड झालेलं आहे। ते थंड झालेलं मिश्रण आपण याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे आणि ॲड केल्यानंतर आपल्याला याचा व्यवस्थित गोळा बनवायचा आहे। आता हा गोळा बनवताना आपण मोदकाप्रमाणे आपण हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला याचा पराठा लाटायचा आहे। आता याला थोडंसं पीठ ॲड करायचं। पीठ ॲड केल्यानंतर एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। हलक्या हाताने लाटायचं, कारण जे काही आपण सारण ॲड केलेलं आहे मटारचं ते बाहेर यायला नको, त्याच्यासाठी एकदम स्मूथली आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ ॲड करायचं मध्ये मध्ये, जेणेकरून आपण जो पराठा लाटतोय तो खाली पळपटाला आपल्या चिकटला नाही जाणार। मी थोडंसं एकदम पातळच लाटलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ लाटू शकता।
साईडच्या कडा पण व्यवस्थित लाटून घ्यायच्या आहेत. आता लाटल्यानंतर आपण तव्यावर टाकलेला आहे. याला व्यवस्थित तव्याला तेल तूप जे तुम्हाला आवडेल ते लावून घ्यायचं आहे आणि याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. असं मस्त भाजून झाल्यानंतर तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. तर हा असा आपला मटारचा पराठा रेडी झालेला आहे.